महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने फलटण येथे घोषणाबाजी करत बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले। कंत्राटी कामगारांना 60 वर्षांपर्यंत शाश्वत रोजगार देऊन NMR या माध्यमातून रोजगार सुरक्षा द्यावा यासाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना फलटण यांच्या वतीने हे आंदोलन केले गेले। तसेच ऊर्जा मंत्र्यांनी लवकरात लवकर कंत्राटदार कामगारांच्या प्रश्नावरती सकारात्मक निर्णय घेऊन तसं परिपत्रक जाहीर करावं अशी मागणी देखील यावेळेला केली गेली। हो. महाराष्ट्र राज्यातील सर्व कंत्राटी कामगार दिनांक 5 मार्च 2024 पासून रात्री 12 वाजल्यापासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सामोरे गेलेले आहेत। सर्व महाराष्ट्र राज्यातून सर्व कंत्राटी कामगारांनी या ठिकाणी बेमुदत आंदोलन चालू ठेवलेलं आहे। काल आमच्या पहिल्या दिवसाचं आंदोलन चालू केलं असता कुठल्याही प्रकारचं ऊर्जा मंत्र्यांनी आमच्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावरती विचार केला नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आज आंदोलनाचा आमचा 6वा टप्पा आहे। आम्ही असंच आम्हाला जर आमच्या ऊर्जा मंत्र्यांनी आमच्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाची दखल जर घेतली नाही तर आम्ही असंच आंदोलन बेमुदत चालू करणार आहे। तर तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो की आमच्या कंत्राटी कामगारांच्या ज्या 17 प्रलंबित मागण्या आहेत त्यामध्ये आमच्या कंत्राटी कामगारांना सरळ सेवेमध्ये सामावून घेतलंच पाहिजे। जी आपण या पारेषणची असल वितरणची भरती निघाली आहे त्याला स्थगिती देऊन आमच्या कंत्राटी कामगारांना प्राधान्य त्यामध्ये सामावून घ्या। ज्या कंत्राटी कामगारांची शैक्षणिक पात्रता नाही त्या कंत्राटी कामगारांना NMR पद्धतीने त्यामध्ये आपण सामावून घेतलं पाहिजे। तसेच कंत्राटी कामगारांच्या बेसिक आणि DAच्या 30% पगारवाढमध्ये झाली पाहिजे। तसेच कंत्राटी कामगार हा परमनंट कर्मचारी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतो तरी त्यांना 20 लाख रुपयाचा अपघाती विमा व 5 लाख रुपयाचा मेडिक्लेम हाही विमा मिळावा। जर भविष्यात जर या महावितरण कंपनीने आणि ऊर्जा मंत्र्यांनी जर या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाकडे जर दखल घेतली नाही तर महाराष्ट्रभर या कंत्राटी कामगारांचा उद्रेक होऊन ही कंत्राटी कामगार रस्त्यावर येणार आहेत। तरी सर्व महाराष्ट्रातील जनतेला मी या ठिकाणी नम्र आवाहन करतो की आपल्याला अहोरात्र हे कंत्राटी कामगार अहोरात्र कष्ट करून आपल्याला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत असतात। तरी आपणही या कंत्राटी कामगारांना न्याय मिळवण्यासाठी आपले लोकप्रतिनिधी यांना आपल्या माध्यमातून बी आमच्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांचा या ठिकाणी आपण वाचा फोडावी। या ठिकाणी मी बोलून थांबतो। धन्यवाद।